नमस्कार भक्तांनो, येत्या आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला उपवास करता येणार नसेल तर काळजी करू नका, कारण शास्त्रानुसार श्रद्धा, नामस्मरण आणि सत्कर्म यांनाही मोठे महत्त्व दिले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उपवास न झाल्यास काय करावे, आषाढी एकादशीला कोणती सेवा करावी आणि विठ्ठल माऊलींची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. पुराणानुसार भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि या दिवसापासून भक्ती, जप, दान, सेवा आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व प्राप्त होते. पंढरपूरमध्ये लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. हा दिवस भक्ती, समर्पण आणि नामस्मरणाचा उत्सव मानला जातो. अनेकांना आरोग्य, औषधी, गर्भधारणा, वृद्धत्व, प्रवास किंवा नोकरीमुळे उपवास करणे शक्य होत नाही. जर तुमच्याही बाबतीत असे असेल तर मनात अपराधीपणा बाळगू नका. भगवंताला केवळ उपवास नव्हे तर शुद्ध मन, प्रामाणिक भक्ती आणि चांगले कर्म अधिक प्रिय असते. श्रद्धेने केलेले एक नामस्मरणही अहंकाराने केलेल्या 100 विधींपेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. सकाळी काय करावे? पहाटे लवकर उठा, स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. देवघर स्वच्छ करा. भगवान विठ्ठल, श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. तुळशीपत्र, फुले आणि आपल्या घरात उपलब्ध असलेला साधा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर किमान 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करा. गोसेवेचे महत्त्व. सनातन परंपरेत गोसेवेला अत्यंत पूजनीय स्थान आहे. जर तुमच्या परिसरात सुरक्षित आणि परवानगी असलेली गाय उपलब्ध असेल तर तिची प्रेमाने सेवा करा. तिला स्वच्छ पाणी द्या. पशुवैद्यकीय दृष्ट्या योग्य आणि सुरक्षित अन्नच द्या. लक्षात ठेवा, प्राण्यांची सेवा ही दयाभावाने करावी, अंधश्रद्धेने नाही. दानाचे महत्त्व. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, पाण्याची व्यवस्था, गरजूंना धान्यदान, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, वृद्ध किंवा आजारी व्यक्तीची मदत यांसारखी सेवा केल्यास त्यालाही मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. भगवंताला दयाळू मन सर्वात प्रिय असते. दिवसभर काय करावे? शक्यतो खोटे बोलू नका, राग टाळा, वादविवाद करू नका, मांसाहार आणि मद्यापासून दूर राहा. जास्तीत जास्त नामस्मरण करा. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा विठ्ठलाचे अभंग, हरिपाठ किंवा भगवद्गीतेतील काही श्लोक वाचा. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा, आरती करा. घरातील सर्वांनी मिळून जय जय राम कृष्ण हरी किंवा श्री हरी विठ्ठल या नामाचा काही मिनिटे जप करा. एकत्र केलेले नामस्मरण घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते. सर्वात महत्त्वाचा संदेश मित्रांनो, फक्त एखादा उपाय केला म्हणून आयुष्य एका रात्रीत बदलते असे शास्त्र सांगत नाही. पण श्रद्धा, सत्कर्म, संयम, प्रामाणिक परिश्रम आणि भगवंतावरील विश्वास यामुळे मनाला बळ मिळते आणि जीवन योग्य दिशेने पुढे जाते. विठ्ठल माऊली प्रत्येक भक्ताच्या भावनेला प्रतिसाद देतात. येत्या आषाढी एकादशीला मनापासून विठ्ठलाचे नाम घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी सेवा, दान, प्रार्थना आणि नामस्मरण करा. कारण भगवंताला उपवासापेक्षा भक्ताचा निर्मळ भाव अधिक प्रिय असतो. जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री हरी विठ्ठल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.